चल ये कुठे गेलता तू? रात्रभर कुठे गेलता? ये दूध आलं पिल्लू आलं. कुठे गेलता तू? रात्रभर कुठे गेलता सांग? कुठे गेलता रात्रभर? होता तू घरामध्ये? होता का तू? नव्हता ना. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. जिनाच्या विर्या हे रात्रभर हिंडून आता आले दूध प्यायच्या टाइमला. रात्री भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे कुठं बसले की काय नाही की त्याच्यानं चिरचिर चिरकायले रागात आले. तू बाहेर गेलास तर आम्ही काय करावं त्याला? 11 वाजता तर डोर उघडं होतं ना. आता कसं तुला सुधारलं यायचं? भूक लागली की घराचा रस्ता बरोबर दुधाच टाइमला येते. कुठे राहते तिथं? गुड मॉर्निंग म्हण सगळ्यांना. गुड मॉर्निंग. जिना लाडकान सगळ्याचं गुड मॉर्निंग. सकाळचे गुड मॉर्निंग. शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज जे आहे की नाही चौकड पसारा पडलेला आहे. अचानक आम्ही जे बर्थडे करायला वासरला गेलो होतो ना त्याच्यामुळे घरामध्ये जे आहे की नाही सणाचा सगळा पसारा पडलेला. जसं काही कपडे वगैरे काढून टाकलेले, भांडे ते सगळे उचलून ठेवते. सगळ्या बेडरूममध्ये जे आहे ना भरपूर असे कपडे जिकडं तिकडं खुर्चीवर मिशनीवर सगळी कड कपडे आहेत. जसे की नवे ड्रेस वगैरे मला सगळे आवरून ठेवायचे तर. आणि दुसऱ्या दिवशी आवरून ठेवा म्हणलं तर अचानक आम्ही गेलो बर्थडे करायला. त्याच्यामुळे की नाही घरामध्ये सगळा पसारा पडला आहे. आणि आज सकाळी की नाही आता पूजा वगैरे करून जे आहे की नाही पसारा आवरावं म्हणलं तर आकाशचे पप्पा म्हणले की आज मी जे आहे की नाही जेवूनच जाणार आहे. तर पूजा आधी केली आणि पूजा झाली की आधी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक वगैरे केला ते जेवून बाहेर गेले. नाही तर जे आहे की नाही आता किचन आवरून घेते. कारण की आम्ही दोघं पण पूजा झाली की स्वयंपाक केला आणि दोघे जण की नाही जेवून घेतलो. आता राहिलं आकाश जेवायला. ते काही नाही उशिरा 12-1 वाजता येते जेवायला. तर आधी तर म्हणलं सगळं किचन आवरून घ्यावं, गॅस वट्टा वगैरे सगळं पुसून घ्यावं मग जे आहे ना बेडरूममध्ये लागावं. कारण कपडे आज थोडेसेच आहेत आणि ते जे आहेत की नाही मला मिशनीमध्ये टाकायचे तर. आणि कसा सकाळ रात्री इतका पाऊस आला की नाही आमच्या इकडं. रोज पण दुपारी जे आहे की नाही 1 ते 1:30च्या अंदाजामध्ये जे पाऊस रोजचंच यायला आहे. आणि सकाळी ऊन पण पडलं आणि आभाळ पण होतं. तर आता भरपूर ऊन पडले पण कपडे जे आहेत की नाही आज थोडेसे कालच मी भरपूर कपडे असे धुवून टाकले होते. त्याच्यामुळे की नाही आज कपड्याचं टेन्शन नाही. पूजा वगैरे करून घेतली. आणि जास्त कपडे असले ना की मी बाहेर धुते. मशनीमध्ये निघतात पण मला काय नाही बाहेर धुतल्याशिवाय निघल्याने वाटतच नाही. तर त्याच्यामुळे जे आहे की नाही मी बाहेर धुत असते. आणि इथं जे आहे की नाही किचन आवरून घेते. कारण जेवल्याला वगैरे सगळं पसारा आहे. पुन्हा आलूटाफी राहतात त्यांनाही जेवण खावण सगळं व्यवस्थित करावं लागते. जसं की आमचं जेवण व्हायच्या आधी त्यांना मला टाकावं लागते. नाहीतर ना ते नुसतं स्वयंपाक झाला की त्यांना माहीत असते की आता आम्हाला ती जेवायला वाढती म्हणून सारखं जे आहेत की नाही मध्ये बघत असते. तर सकाळचा त्यांचा नाश्ता पण झाला आणि त्यांना जेवायला वगैरे वाढून घेतलं. मग आम्ही दोघं जेवलो. आणि मी रात्री लावलं होतं दही ते वरच होतं ते पण फ्रीजमध्ये ठेवलं. आणि इथं जे आहे की नाही किचन वट्टा वगैरे सगळं साफ करून घेते. किती तुम्ही सण आला तरी कामाचं टेन्शन असतं, सण गेला तरी कामाचं टेन्शन. तसं 12 महिने आपले कामं जे आहेत की नाही सर्व ताईंचे सुरूच असतात. कधी जे आहे की नाही आपल्याला फुरसत आणि नसती. तर चला आता सण वारा तर सगळे झाले. तर आता जे आहे की नाही आमच्या महागाला शेत आहे ना ते नांगरून घ्या म्हटलं. तर पाऊस काही कमी व्हायचं नावच घेईन झाले. कारण थंडीचं जे काय आहे की नाही आता मेथी वगैरे शेपू जसं की हरभरा करडी सगळं जे आहे की नाही बियाणं सगळं जमा करून ठेवले मी. आणि टाकावं म्हणलं तर दिवाळी होऊन गेली पण पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही. तुमच्या इकडं पाऊस आहे की नाही नक्की सांगा. आमच्या इकडं तर अजून पण दिवाळी झाली तरी रोजचं पाऊस जे आहे की नाही चालूच आहे. आणि सगळेजण गेले की नाही की कपडे वगैरे सगळे टावेल ते सगळेजण म्हणजे जे आहेत की नाही बेडरूममध्ये टाकून जाते. तर इथं जे की नाही वल्ले टावेल ते सगळे आधी जे आहे ना पसारा बाहेरचा बाहेर काढून घेतलेला आहे. आणि सगळे जे घर की नाही एकदम सुटसुट असलं की तर माणसाला चांगलं वाटते ना. तिथं पसारा असला ना की मला तर बिलकुल करमत नाही. ते पसारा जिथल्या तिथं आवराचा कालचा दिवस मी कसं तरी काढला. आणि असं काही कामाला लागावं म्हणलं की पहिल्यांदा जे स्वयंपाकाचंच काम पडलं. मी म्हणलं होतं आधी बेडरूम सगळं आवरून घ्यावं आणि पुन्हा जे आहे की नाही आरामशीर स्वयंपाक करता येते. पण आज जे आहे की नाही सकाळी स्वयंपाकाचा गोंधळ निघाला. आणि मिस्टरला भूक लागली होती कारण की नाही त्यांना जायचं होतं वसुलीला. पुन्हा येणं होत नाही म्हणून सकाळी आधी स्वयंपाक करून घेतला. आणि घरामध्ये चौकड की नाही थोडा किती पण तुम्ही रोज आवरीत राहा. चौकड जे आहे की नाही थोडा पसारा असते.
आणि डायनिंग टेबलवर तर इतका पसारा आणून ठेवतात की नाही, सगळेजण जे आहे ना ह्याच्यावरच मांडून ठेवतात. जसं की फळं, फ्रूट, पुन्हा ड्रायफ्रूट, ते सगळे जे फुलाले असतात की नाही, तर डायनिंगवरच असते. तर कारण दिसलं की सगळेजण घेऊन खातात म्हणून ह्याच्यावर ठेवत असते मी. पण ह्याच्या अलावा आपण दुसरा पसारा सगळेजण इथं मांडतात. आणि ते गेले की नाही की मला जिथल्या तिथं जे आहे की नाही सगळं ठेवावं लागते रोजच्या रोज. आणि एक दिवसचं पण काम कमी नाही येते. आणि इथं जे आहे ना मिशनीमध्ये कपडे टाकून घेते. नाचे रोजचेच आपले जे कपडे आहेत, जास्त कोणते कपडे वगैरे काढले नाही. तर आबाळ जे आहे की नाही भरपूर आले. तर चला सकाळची कामाची जे रुटीन आहे ना आज तुमच्यासोबत शेअर करीत आहे. कारण भरपूर पसारा पडलेला आहे. नाही तर रोजचं एवढं सकाळी काम नसतंय, पण स्वयंपाक वगैरे दुसरे काम मागावचे असते. तर आज जे आहे की नाही सगळं जे पसारा आवरायचं मी जे आहे की नाही ठरलं होतं. मला सगळ्या रूम जे आहेत की नाही आवरायचं, बाकीचं सगळं काम जे आहे ना साईडला ठेवायचं. जसे की म्हणजे साडीवरचे ब्लाऊज वगैरे, साड्या, सगळं जे आहे की नाही तसंच पडलेलं होतं खुर्च्यांवर. तर आता जे आहे की नाही सगळं जे आहे ना जिथल्या तिथं सामान मला सगळं बांधून ठेवायचे. जसं की मिस्टरांची इस्त्री करून आणलेले ड्रेस वगैरे सगळे जे आहेत की नाही बॅग्समध्ये ते सगळं लावून ठेवले इथं मी. सणवार असले की नाही की साडी घ्यायची घालायची, पण ठेवायला गेलं की नाही की ती व्यवस्थित ठेवायला टाईम पण नसतंय ना, आपण ठेवत पण नाहीत. सगळ्यात ताईंची जी गोष्ट आहे ना तशीच असते. तर सण झाले की नाही की एकदम आपल्याला कपाट आवरायचं पण काम राहते. कारण मला एक कपाट आवरायचं आहे, त्याच्यामध्ये खाल्यावर साड्या झालेल्या आहेत, ब्लाऊज पीस, ते ब्लाऊज बिऊज सगळे वेगळे वेगळे गेले. तर पण आजी जे आहेत की नाही घरामध्ये जे पडलेले वरचे ते सगळे कपडेत ना ते जे आहेत ना जिथल्या तिथं ठेवून द्यावा म्हणजे. जसं की मुलाचे होते तर त्याच्या रूममध्ये बारके ठेवून दिले, मिस्टरांचे पण ठेवून दिले. आणि आता आकाशचे कपडे नवे ड्रेस वगैरे ते त्याच्या बॅग्समध्ये ठेवून द्यायचे. तर माझे पण ब्लाऊज पीस येतात ते पण मला घडी घालून ठेवून द्यायचे. आणि असं इतकं भरपूर काम आहे की नाही. पुन्हा जसं की अलमारी सगळी भरली होती तर ती थोडासा पसारा मी जिथल्या तिथं लावलेला आहे. कारण ना आपण किती जागा मोकळी सुटसुट करा, हे घरामधली जे माणसं आहेत ना सगळं जे आहे की नाही आगावचा पसारा आणून मांडीत राहतात. आणि मी तर आगावचा पसारा काढून टाकीत राहते. जसं की भंगार वगैरे सगळं घालते. आणि सगळं जे आहे की नाही ते आकाशच्या पप्पाच्या घराच्या डोळ्याच्या महागारीच मला घालावं लागते. कारण ते जे पुढे असले ना की हे घालू नको कामाचं आहे, ते घालू नको कामाचं आहे असं म्हणून सगळं सामान वापस जे आहे की नाही घरामध्ये ठेवून घेतात. त्याच्यामुळे मी सगळं सामान जे आहे की नाही ते गेले ना तरच माझी साफसफाई घरामधली ना ती सुरू करीत असते. बोलणंही नको, म्हणणंही नको, उगं भांडणंही नको म्हणून. त्याच्यामुळं की नाही आपलं काम जे आहे की नाही माणसं गेल्यावर आरामशीर करीत राहतात. आणि आपल्याला माहीत असते कोणती वस्तू ठेवायची कोणती फेकून द्यायची. पण त्यांना जे आहे की नाही घराच्या बाहेर कोणत्याच वस्तू जाऊ दे वाटत नाही, सगळ्या कामालाच येतात म्हणून ते की नाही जमा करून ठेवते येतात. आणि इथं जे आहे की नाही सगळे अल्बम जे आहेत ना खालीवर ठेवले होते त्या दिवशी दसऱ्याच्या वेळेस की नाही गडबड इतकी राहते ना, फक्त साफसफाई करायचंच पडतं आहे. त्याच्यामुळे खालीवर ठेवले होते ती इथं नेहमी तर ठेवताय सगळं सामान. कारण एकाच ठिकाणी अल्बम ठेवले ना की आपल्याला सगळं जे आहे ना जेव्हा काय बघायचे करायचे राहिले की आपल्याला जे तवा लगेच सगळं बघायला भेटते. त्याच्यामुळे अल्बमाच्या ठिकाणी सगळे पूर्ण अल्बम 5-6 अल्बम म्हणजे जसं की जुना फोटो वगैरे पण भरपूर आहेत. आणि एक दिवस जे आहे की नाही मी त्याच्यासोबत फोटो बी अल्बम बी सगळं शेअर करणार आहे. आणि माझ्या मुलीच्या लग्नाचा पण अल्बम आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आमचे जसे फॅमिली फोटो आहेत ना खूप जुने फोटो येतं. जसं की आमचे सासऱ्यांचे ते कोणते ब्लॅक अँड व्हाईट आहेत काही फोटो. आणि जुने फोटो जुने आठवणी जे आहेत ना मी एक सगळ्या जमा करून ठेवले येतात. आणि जेव्हा मला बघू वाटलं ना मी बघत असते. कारण जे आहे की नाही गेलेली टाईमचे पुन्हा वापस येत नाही. पण हे फोटोच्या माध्यमात आता तर काय फोनमध्येच काढायला तर पण अशा अल्बममध्ये जे फोटो आहेत ना ते खरं फोनमधले तरी डिलीट होऊ शकतात. पण असे काढून ठेवलेले जे राहतात ना आठवणी 12 महिने आपल्यापाशी राहतात. आणि तेच बरोबर आहे बरं का. पहिलं जे होतं ना तेच खरं आहे. आता तर काय नाही, कधी फोटो काढा आणि कधी डिलीट पण करायला त्यांची जमा करून तर कोणीच काय आता जुने आठवणी ठेवण्यात आले. तर चला सकाळची कामं जे आहेत ना सगळी म्हणजे इथे जी आहेत ना पार पडलेली.